नमस्कार, मी अनायरा. आज आपण करूया सेराडोरा केक. आणि अनायराला मदत करणार आहे अनायराची आई. चला तर मग आपण सर्वप्रथम क्रीम बनवून घेणार आहोत. तर इथे आपण व्हिपिंग क्रीम वापरलेली नाही, आपण इथे व्हिपिंग क्रीम पावडर वापरतो आहे आणि त्यापासून क्रीम बनवून घेणार आहोत. तर इथे मी 100 ग्राम एवढा पावडर घेतलेला आहे आणि आज आपण सेराडोरा कॉफी फ्लेवरचा बनवणार आहोत. तर त्यासाठी अर्धा चमचा कॉफी ॲड करून घेतलेली आहे आणि सोबतच 100 ग्राम पावडरसाठी 100 ml आपल्याला दूध घालून घ्यायचं आहे आणि दूध अगदी थंड असायला हवं. आणि ही सर्व मिश्रण आपण एकत्र 4 ते 5 मिनिट छान फेटून घेणार आहोत. फ्लफी टेक्स्चर येतपर्यंत आपल्याला हे सर्व क्रीम छान फेटून घ्यायची आहे आणि फेटताना हाय स्पीडवर आपल्याला हे फेटायचं आहे. तर सोबतच स्वीटनेससाठी आम्ही यामध्ये ॲड करून घेणार आहोत मिल्कमेड. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिल्कमेड ॲड करू शकता किंवा मिल्कमेडऐवजी तुम्ही शुगर पावडरही ॲड करू शकता आणि 3 ते 4 ड्रॉप व्हॅनिला इसेन्स आपण यामध्ये ॲड करून घेणार आहोत आणि परत एकदा 1 मिनिट छान ही सर्व क्रीम फेटून घेणार आहोत. तर इथे क्रीमचं तुम्ही टेक्स्चर बघू शकता. इथे परफेक्ट अशी व्हिपिंग क्रीम इथे तयार आहे. आता ही व्हिपिंग क्रीम आपण 15 मिनिट फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत आणि छान थंड करून घेणार आहोत. क्रीम छान थंड होते आहे तोपर्यंत आपण इथे काही बिस्किट वापरलेले आहे ते मिक्सरमधून छान बारीक करून घेऊया. तर इथे आम्ही 2 प्रकारचे बिस्किट वापरलेले आहे. तुम्ही कुठलेही बिस्किट वापरू शकता. इथे आम्ही हाइड अँड सीक आणि मारीगोल्ड बिस्किट वापरलेले आहेत. आता 15 मिनिट झालेले आहे. आता आपण सेराडोरा डेझर्ट तयार करून घेऊया. बिस्किट पावडरची एक लेअर टाकून घेणार आहोत. त्याला छान टॅप टॅप करून छान सेट करून घेणार आहोत आणि आता सोबतच आपण त्यामध्ये ॲड करून घेणार आहोत थोडासा शुगर सिरप. त्याने शुगर सिरप वापरल्यामुळे खूप छान असा बेस तयार होतो. तर इथे मी छान शुगर सिरप टाकून घेतलेला आहे. आता आपण यामध्ये घालून घेणार आहोत क्रीम. तर हा कुठलाही असा ओला बेस तयार झालेला नाही आहे, त्यामुळे व्हिपिंग क्रीम सेट करताना थोडंसं डिफिकल्टीज येतात. तर अगदी हलक्या हाताने सावकाश अशी ही व्हिपिंग क्रीम आपल्याला इथे स्प्रेड करावी लागतं. हे तुम्ही बघू शकता. अगदी अलगद अशी ही व्हिपिंग क्रीम आपल्याला या पावडरवर सेट करायची आहे आणि लगेचच आपण त्यावरून दुसराही लेअर घालून घेऊया. तुम्हाला हवं तसं व्हेरिएशन तुम्ही या डेझर्टमध्ये करू शकता. वेगवेगळे फ्लेवरही वापरू शकता. तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये फ्रूट्सही ॲड करू शकता. वेगवेगळ्या प्रकाराने हे डेझर्ट आपण तयार करू शकतो आणि हे डेझर्ट गोवा डेझर्ट म्हणून पण खूप फेमस आहे आणि तुम्ही सेराडोरा पुडिंग म्हणून पण हे डेझर्ट खूप जास्त फेमस आहे. तर इथे मी छान असे 2 लेअर करून घेतलेले आहे. चला तर आता लेअर घालून झालेले आहे. आता आपण याला थोडंसं गरनाश करून घेणार आहोत. गरनाशसाठी तुम्ही इथे चोको चिप्स पण वापरू शकता, पण हा आपण कॉफी फ्लेवरमध्ये तयार करतो आहे म्हणून थोडीशी कॉफी स्प्रिंकल करून घेणार आहोत यावर. कॉफी स्प्रिंकल करून झालेली आहे. आता आपण यामध्ये थोडंसं आपण जे क्रश करून घेतलेले आहे बिस्किट ते पण घालून घेऊया. दिसायला अगदी सुंदर असा हा केक बनून तयार होतो आणि मी इथे चोको चिप्स वापरलेले नाही आहे. बिस्किटचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे आणि ते मी यामध्ये ॲड करून घेते आहे. खाताना जेव्हा हे बिस्किटचे तुकडे दातामध्ये येतात तेव्हा ते खूप चवीला खूप छान वाटतात आणि इथे हा सेराडोरा तयार आहे. हे डेझर्ट आपण 6 तास फ्रीजमध्ये सेट करायला ठेवून देणार आहोत. प्लीज सबस्क्राईब माय चॅनल.